या परिसंवादाचे अध्यक्ष जिल्हा सरकारी वकील आणि CBIचे काउन्सिल माझे मित्र ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत, ज्यांनी आत्ताच आपले विद्वत प्रचुर असे विचार मांडले, ते माझे मित्र प्राध्यापक विक्रम कांबळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील कुमार हुसे, लातूरच्या जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी एकेकाळी आमचे सहकारी असलेल्या वंदनाताई आणि श्रोत्यामध्ये उपस्थित असलेले माझे मित्र सहकारी दत्ता गायकवाड, भीमाशंकर बिराजदार, अशोक खानापुरे आणि बंधू आणि भगिनींनो, आत्ताच आमचे मित्र प्राध्यापक विक्रम कांबळे यांनी कोणकोणते प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत, आम्ही संविधानिक साक्षरता अवलंबली आहे की नाही, संविधानिक नीतिमत्तेचं आम्ही पालन करतो की नाही, असे अनेक प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर आपल्याला दुर्दैवाने नकारात्मक असंच द्यावं लागतं. मी या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण देतो की जगामध्ये जर्मनीची वायमर राज्यघटना ही जगातली सर्वात आदर्श राज्यघटना ही मानली जात होती, परंतु त्याच राज्यघटनेचा गैरवापर करून म्हणजे हिटलरने आपल्या वक्तृत्वाच्या बळावर आणि नाझी याच्याबद्दल अभिमान बाळगून ज्यू समाजाचा द्वेष करून त्या राज्यघटनेचा दुरुपयोग केला आणि त्यांनी हुकुमशाही जर्मनीमध्ये तर निर्माणच केली, पण त्याचबरोबर जगावर दुसरं महायुद्ध लादलेलं होतं. आणि म्हणून आपल्या प्रत्येक भारतीय नागरिकाचं ते कर्तव्य आहे की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, भारतीय घटनाकर्त्यांनी जी राज्यघटना 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस अभ्यास करून जी तयार केली, तर त्या राज्यघटनेमधल्या महत्त्वाच्या तरतुदी, अर्थात राष्ट्रपतीचे कोणते अधिकार आहेत त्याहीपेक्षा मगाशी ज्यांनी ज्याचा उल्लेख केला की भारतीय राज्यघटनेची उद्देशिका किंवा ज्याला आम्ही सरनामा म्हणतो, प्रेमबल म्हणतो, त्याचा अभ्यास केला पाहिजे. ते केवळ शब्द तोंडपाठ करून उपयोग नाही, तर त्या शब्दाचा अर्थ समजावून घेऊन प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी राज्यकर्ते करतात की नाही आणि आपण एक सुजाण जबाबदार नागरिक म्हणून करतो की नाही, हा खऱ्या अर्थाने सवाल आहे आणि तो प्रश्न त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. आता आम्हाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे झाली आणि प्रजासत्ताकाला 75 वर्षे पूर्ण झाली. अनेक वादळं आली, अनेक संकटं या देशावर आली, तरीसुद्धा हे भारतीय संविधान आजसुद्धा टिकून आहे आणि 75 वर्षे पूर्ण केली आणि निश्चितपणे ते शतकाची वाटचालसुद्धा पूर्ण करणार आहे, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. ही राज्यघटना निर्माण करत असताना आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना समितीमध्ये जे भाषण केलेलं होतं, त्या भाषणामध्ये असं म्हटलेलं होतं की आम्ही एका विरोधाभासी जगामध्ये पदार्पण करणार आहोत. कोणत्या प्रकारचा विरोधाभास होता तो? आम्हाला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. आम्ही राज्यघटनेच्या माध्यमातून, मूलभूत हक्काच्या माध्यमातून आम्ही लोकांना राजकीय स्वातंत्र्य दिलं, परंतु या देशामध्ये अनेक जाती जमाती आहेत, जे शोषित आहेत, जे उपेक्षित आहेत, जे वंचित आहेत, त्या तर आहेतच आहेत आणि लाखो करोडो गरीब ज्यांना 2 वेळाला खायला अन्न नाही आहे, राहायला घर नाही आहे, अंगभर घालायला वस्त्र नाही, असे सुद्धा लोक आहेत. आणि जे राज्यकर्ते या देशामध्ये सत्तेवर येणार आहेत, त्यांनी जर या लोकांच्या विकासाकडं, त्यांच्या प्रगतीकडं जर लक्ष दिलं नाही, प्रत्यक्ष कृती केली नाही, तर हा सगळा समाज पेटून उठेल आणि ही सगळी राज्यव्यवस्था, ही राज्यघटना उलथवून टाकेल, असा धोक्याचा इशारा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये दिलेला होता. आता मूलभूत हक्काच्या माध्यमातून आम्हाला राजकीय स्वातंत्र्य मिळालं. मग अशा अनेक हक्कांचा त्यांनी उल्लेख केला की घटनेच्या कलम 12 ते 35 अन्वये आम्हाला प्रत्येकाला राज्यघटनेने मूलभूत अधिकार दिलेले आहेत. ह्या मूलभूत अधिकाराच्या माध्यमातून आम्ही आमचं विचार स्वातंत्र्य जपलं पाहिजे, आमचा वैयक्तिक विकास केला पाहिजे, अशा अनेक स्वातंत्र्य आम्हाला दिलेले आहेत. पण कितीतरी सुशिक्षित माणसाला जर तुम्ही विचारलं, अगदी पदवीधर असतील, द्विपदवीधर असतील, तुम्हाला तुमच्या राज्यघटनेने दिलेले कोणते मूलभूत अधिकार आहेत
असा जर प्रश्न विचारला तर ते 1-2 अधिकार सांगतील आणि बाकीचे अधिकार त्यांना सांगता येणार नाहीत. आणि म्हणून या मूलभूत अधिकाराच्या माध्यमातून आपल्या देशाने प्रगती करण्याचा प्रयत्न केला. पण ज्याला आम्ही सामाजिक क्रांती म्हणतो, ज्याला आम्ही आर्थिक क्रांती म्हणतो, आर्थिक क्रांती म्हणजे फक्त भांडवलशांचा विकास, त्यांचे कारखाने वाढले आणि त्यांचं भांडवल वाढलं असं नाही आहे. मगाशी ज्याचा उल्लेख विक्रम कांबळे यांनी केला की जो तळागाळातला माणूस आहे तर त्याची खऱ्या अर्थाने आर्थिक प्रगती झाली का, तो आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाला का, किंवा आजसुद्धा जरी 1955च्या कायद्यानुसार अस्पृश्यतेचं निवारण जरी झालं असलं तरीसुद्धा आज आपण बघतोय की अनेक बीडमधल्या घटना असतील, संभाजीनगरमध्ये होणाऱ्या घटना असतील, अशा अनेक घटनांमधून आपल्याला असं दिसून येतं आहे की आजसुद्धा अनेक मागासवर्गीयांवर केवळ जातीच्या आधारावर, केवळ धर्माच्या आधारावर अनेकांवर अत्याचार होतात, त्यांचं शोषण होतं आहे, त्यांना ठार मारलं जाते. ही सुद्धा वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. परंतु असं असतानासुद्धा आमच्या भारतीय संविधानाने अनेक गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 साली आम्ही स्वातंत्र्य मिळवलं आणि राज्यघटना जी असते ती राज्यघटना, ते संविधान, या देशाचे संविधानकर्त्याची स्वप्न असतात, सामान्य जनतेची काही स्वप्न असतात, त्यांच्या काही आकांक्षा असतात. ती स्वप्न, त्या आकांक्षा कशा प्रकारे पूर्ण करता येतील याबद्दलचं दिग्दर्शन हे संविधानाच्या माध्यमातून केलं जातं. आणि आपल्या संविधानामध्ये अशा प्रकारचं दिशादर्शन आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतं. आता राज्यघटनेच्या माध्यमातून आम्हाला मूलभूत अधिकार मिळाले, परंतु या देशामध्ये राहणारे जे लाखो लोक आहेत तर त्यांच्यासाठी सामाजिक समता निर्माण केली गेली पाहिजे, आर्थिक समता निर्माण करता आली पाहिजे. यासाठी राज्यघटनेमध्ये राज्याची धोरणविषयक मार्गदर्शक तत्त्वे, ज्याला मी डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणतो, ती सुद्धा घटनेमध्ये कलम 36 ते 51 यामध्ये देण्यात आलेली आहेत. त्याच्यामध्ये सांगितलं आहे समान कामासाठी समान वेतन, त्याची आता सरकारी पातळीवर त्याची अंमलबजावणी झालेली आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट की 370वा कलम रद्द करावं असं घटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये सांगितलं आहे, त्याचीसुद्धा आता अंमलबजावणी झालेली आहे. त्यानंतर आपल्याला असं दिसतं आहे की कामगारविषयक कायदे झालेले आहेत, असे अनेक कायदे झालेले आहेत. भारतीय संविधान जे आहे ते आजसुद्धा जरी 26 जानेवारी 1950 रोजी त्याची अंमलबजावणी झाली तरीसुद्धा आज आम्हाला भारतीय संविधान हे दीपस्तंभासारखं आहे असं म्हटलं तरी ती अत्युक्त ठरणार नाही. अनेक संकट आली, अनेक वादळं आली तरीसुद्धा तावून सुलाखून आजसुद्धा भारतीय संविधान हे जिवंत आहे. कॉन्स्टिट्यूशन इज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे केवळ ते कायदेविषयक कायद्याचं पुस्तक नाही आहे, तर ही जी राज्यघटना आहे, हे जे संविधान आहे ते चैतन्यदायी, त्यानंतर परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत तर त्या गोष्टीचा अंतर्भाव आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले होते, एव्हरी जनरेशन इज ए न्यू नेशन. प्रत्येक पिढी हे नवं राष्ट्र असतं. आणि म्हणून जी काही नवीन पिढी, नव्या पिढीची जी काही स्वप्न असतील तर ती स्वप्न राज्यघटनेमध्ये, त्याचप्रमाणे कायद्यामध्ये धोरणकर्ते निर्णय घेत असताना त्यांच्या निर्णयामध्ये ती अंतर्भूत केली पाहिजेत. यासाठी राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्तीची पद्धत ही आपल्या राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आलेली आहे घटनेच्या 368व्या कलमानुसार. आणि म्हणून आमची जी राज्यघटना आहे ती एकतर साध्या बहुमताने संसदेच्या बदलता येते, म्हणजे बदलता येत नाही तर त्याच्यामध्ये दुरुस्त्या करता येतात, सुधारणा करता येतात. दुसरी सांगितली की ही जी राज्यघटना आहे त्याच्यामधल्या काही जी तरतुदी आहेत त्या आम्हाला विशिष्ट बहुमताने बदलता येतील, म्हणजे संसदेच्या 2/3 बहुमताने. आणि तिसरी जी पद्धत आम्हाला सांगितली गेली ती म्हणजे संसदेच्या 2/3 बहुमताने आणि निम्म्या राज्याच्या विधिमंडळांनी जर संमती दिली तर घटनेमध्ये काही दुरुस्त्या किंवा बदल करता येतात. आणि त्यानुसार आमच्या राज्यघटनेमध्ये आता 106 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. मूळच्या राज्यघटनेमध्ये 395 कलमे होती, त्यानंतर 9 परिशिष्ट होती, त्यानंतर जवळजवळ आता आमच्या राज्यघटनेमध्ये सध्या 470 कलमं आहेत, 105 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत, 25 भाग तिच्या या राज्यघटनेमध्ये आहेत. आणि या राज्यघटनेच्या माध्यमातून आपण सध्या देशाची प्रगती करण्याचा, विकास करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यानंतर
भारताच्या राज्यघटनेमध्येच आज आमच्यामध्ये जी काही राज्य आहेत 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, आज या देशामध्ये ज्याला आम्ही विविधता म्हणतो, की आज या देशामध्ये 28 राज्य, 7 केंद्रशासित प्रदेश आणि त्याचबरोबर जवळजवळ 8,000पेक्षा जाती, 7 प्रमुख धर्माचे लोक या देशामध्ये राहतात, अनेक वंशाचे लोक राहतात, 22 भाषांना आम्ही राजभाषेचा दर्जा दिलेला आहे. त्यानंतर हिंदी आम्ही राष्ट्रभाषा म्हणतो, परंतु दक्षिणेचे लोक मान्य करत नाही, ते आज आपण बघतोय. इंग्लिश ही सुद्धा राज्यकारभाराची भाषा म्हणून आपण स्वीकारली. असं असतानासुद्धा, इतकी विविधता असतानासुद्धा आज आम्ही या देशामध्ये म्हणजे ऐक्य आणि हा देश एकसंघ आहे, अखंड राहिलेला आहे, त्याचं श्रेयसुद्धा आमच्या भारतीय संविधानालाच दिलं पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जरी भारत हा संघराज्य असला, म्हणजे इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स, असं भारतीय राज्यघटनेमधलं पहिलं कलम आहे. असं घटनेमध्ये फेडरेशन हा शब्द न वापरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी युनियन हा शब्द वापरला. त्याचं कारण असं आहे की त्यांनी सांगितलं की आम्हाला या देशामध्ये शक्तिशाली आणि प्रबळ केंद्र सरकार, त्याची आम्हाला आवश्यकता आहे. त्यानंतर या देशामध्ये, या संघराज्यामध्ये जी घटकराज्य सामील झालेली आहेत, तर त्या घटक राज्यांना फुटून निघण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना अंमलात आली. स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली, तरीसुद्धा भारत हा आज अखंड एकात्म देश म्हणून जगाच्या पाठीवर, जगाच्या नकाशावर उभा राहिलेला आहे. हे सुद्धा श्रेय भारताच्या संविधानालाच द्यावं लागेल. त्यानंतर आजसुद्धा हे संविधान टिकून आहे, त्याचं कारण सर्वसामान्य माणसाचं संविधान हे प्रेरक शक्ती आहे. ही प्रेरक शक्ती आहे आणि म्हणूनच ही लोकशाही, भारतीय राज्यघटनेचा जो सरनामा आहे, तो आमचा खऱ्या अर्थाने आत्मा आहे. आम्हाला या राज्यघटनेने 26 जानेवारी 1950 रोजी लिंगभेद विसरून प्रत्येकाला जात, धर्म, पंथ, भाषा, त्याची आर्थिक परिस्थिती याचा विचार न करता प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला. आणि लोकशाहीमध्ये जी शासन जे बदलायचं असतं, सत्ता परिवर्तन जे होत असतं, ते बुलेटने होता कामा नये, तर ते बॅलेटने झालं पाहिजे. आणि आजपर्यंत आम्ही जवळजवळ आज 78 आमची ही 75 वर्षाची लोकशाही जी आहे ती सुद्धा टिकून आहे. त्याचं कारण या देशामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाचा लोकशाहीवर, संविधानावर विश्वास आहे, म्हणून ही लोकशाही टिकून आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य. म्हणजे अंबानीला मतदानाचा अधिकार आहे, अडाणीला मतदानाचा अधिकार आहे, असं असतानासुद्धा या देशामधल्या सामान्य माणसाला जो मतदानाचा अधिकार आहे, तो निरक्षर जरी असला तरी त्याला मतदानाचा अधिकार आहे. त्याच्यासुद्धा मताला तेवढीच किंमत आहे. म्हणजे एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य. 26 जानेवारी 1950ला बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना घटित केली, त्याची अंमलबजावणी झाली आणि एकाच फटक्यामध्ये या देशामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. तो लक्षात घ्या, इंग्लंडची राज्यघटना, त्या लिखित राज्यघटना नाही आहे, इंग्लंडची संसद, त्याला म्हणतात मदर ऑफ पार्लमेंट. म्हणजे लोकशाहीच्या विकासामध्ये, जगाच्या लोकशाहीच्या विकासामध्ये इंग्लंड हे आदर्श मानलं जातं. परंतु त्या इंग्लंडमध्ये सुद्धा मतदानाचा अधिकार 1928 सालापर्यंत तिथल्या महिलांना नव्हता. त्यांना संघर्ष करावा लागला, संप करावे लागले, मोर्चे काढावे लागले, तेव्हा कुठं त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला. परंतु या देशामध्ये आपल्याला, या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक महिलेला, ज्याचे 18 वर्ष पूर्ण झालेले, त्याला प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. आणि म्हणून हा जो आम्हाला मताचा जो अधिकार मिळालेला आहे, तो मताचा अधिकार आम्ही खऱ्या अर्थाने, मगाशी विक्रम कांबळे म्हणाले त्याप्रमाणे, तो आम्ही बजावतो का तो सुट्टी म्हणून आम्ही खर्च करतो का कुठल्या तरी 500ची नोट बघून, एखादी दारूची बाटली बघून, एखादी पार्टी बघून आम्ही जर एखाद्या उमेदवाराला जर मतदान करणार असू, तर ती आपण, मला असं वाटतं की ती स्वतःप्रती आणि देशाप्रती काय केली, एक प्रकारची कृतज्ञता आहे असं म्हटलं तर ती अत्युक्त होणार नाही. आणि म्हणून या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने, मगाशी त्यांनी संविधानिक साक्षरतेचा जो उल्लेख केला, त्याप्रमाणे आपण हा मतदानाचा जे काही आम्हाला मूलभूत अधिकार असतील
त्या मूलभूत अधिकारांचा उपयोग, त्याचप्रमाणे कायद्याने आम्हाला ज्या काही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सगळ्यांचा उपयोग आपण कशासाठी केला पाहिजे, एक सुजाण जबाबदार नागरिक होण्यासाठी करणं अत्यंत आवश्यक आहे. अलीकडे बघतो की आम्ही पर्सनॅलिटी कल्ट ज्याचा उल्लेख त्यांनी अप्रत्यक्षरित्या केला की व्यक्तीचं स्तोम. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की विन्स्टन चर्चिल हे इंग्लंडचे पंतप्रधान होते आणि ते पंतप्रधान होते आणि पंतप्रधान असताना त्यांनी अनेक अचूक निर्णय घेतले. मगाशी मी उल्लेख केला की दुसरं महायुद्ध त्यावेळेला चालू होतं आणि ते चर्चिल जे होते ते पंतप्रधान असताना त्यांनी दुसरं महायुद्ध संपवण्यामध्ये आणि हुकुमशाहीला पराभूत करण्यामध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावली. आणि ज्या वेळेला पुन्हा चर्चिल निवडणुकीला उभा राहिले होते त्यावेळेला लोकांनी सांगितलं की तुमचं नेतृत्व हे युद्ध काळामध्ये उपयुक्त होतं, परंतु शांततेच्या काळामध्ये आम्हाला तुमचं नेतृत्व नको. आणि म्हणून लोकांनी त्यावेळेला क्लेमेंट ॲटलीचं सरकार आणलं, मजूर पक्षाचं सरकार आणलं, त्यांच्या पक्षाला पराभूत केलं. म्हणजे मला या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे की आपण लोकशाहीमध्ये आपण आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये कुठलंही विशिष्ट धर्माचं राज्य आलं पाहिजे असे कुठंही उल्लेख नाही. म्हणून आपण एक सुजाण आणि जबाबदार नागरिक म्हणून आपण व्यक्तीचं स्तोम माजवण्यापेक्षा आपण विचारांवर आपली निष्ठा ठेवली पाहिजे आणि विचारच शेवटी आम्हाला मार्गदर्शक ठरू शकतात. आणि या ठिकाणी आणखीन एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की अनेक निवडणुका होत असतात, पण या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण एक सुजाण जबाबदार नागरिक असूनसुद्धा आपण जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर किंवा एखाद्याच्या पैशाच्या आमिषाला बळी पडून जर मतदान करणार असू तर त्याऐवजी आपण, मी मगाशी म्हणालो की ते उमेदवाराचं चारित्र्य, त्याचं कर्तृत्व, त्याचा पूर्व इतिहास या सगळ्या गोष्टीचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून ही जी राज्यघटना, हे जे संविधान आहे, हे नुसतं आमचे संविधान हा आमचा अभिमान नाही, तर ते संविधान अभिमान असता कामा नये, तर ते ज्याला आम्ही म्हणतो शान बान आणि अभिमान, या सगळ्या गोष्टीकडं आपण लक्ष देणं महत्त्वाचं आहे. नुसतं तिरंगा झेंडा फडकवला आणि भारताने क्रिकेट मॅच वर्ल्ड कप जिंकला म्हणून या देशामध्ये सगळं आलबेल आहे असं नाही आहे. तर या देशामध्ये राहणारे जे 145 कोटीपेक्षा जास्त जे लोक आहेत त्या प्रत्येक माणसाला त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याला स्वावलंबी तर त्याने होणं आवश्यकच आहे, पण तो रोजीरोटी मिळवण्यासाठी मला कोणाची लाचारी मी पत्करणार नाही अशी परिस्थिती निर्माण करण्याची सुद्धा तरतूद संविधानामध्ये आहे. परंतु त्या तरतुदीचा उपयोग हा व्यवस्थित किंवा उत्तम प्रकारे होतो की नाही हा खऱ्या अर्थाने सवाल आहे. म्हणून संविधान आदर्श आहेच आहे, त्याच्याबद्दल बिलकुल शंका नाही आहे, परंतु संविधानाची किंवा कायद्याची अंमलबजावणी करणारे राज्यकर्ते हे स्वतः किती प्रामाणिक आहेत, ते किती राज्यघटनेशी एकनिष्ठ आहेत. त्यांना भारताची राज्यघटना ही खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राज्याची सुतुवाच हे भारताच्या राज्यघटनेमध्ये, संविधानामध्ये आपल्याला प्रत्येक शब्दाच्या माध्यमातून दिसते. आणि म्हणून मला या ठिकाणी असं वाटतं की भारतीय संविधान हा आमचा केवळ शाब्दिक अर्थाने स्वाभिमान असता कामा नये, ती प्रत्यक्ष कृती ही करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणून लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी आम्हाला प्रत्येकाला आणि लोकशाही टिकण्यासाठी प्रत्येकाची भूमिका ही सुजाण, जागरूक, जबाबदार नागरिक म्हणून असली पाहिजे. आणि आपल्याला जे मतदानाचं शस्त्र, व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं शस्त्र जे आम्हाला दिलेलं आहे, माहितीचा अधिकार, त्याचा लोकांना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी गैरवापर करू नका. तर त्या माहितीचा अधिकारचा उपयोग हा अन्याय जर कोणाला झाला, शेवटी न्याय म्हणजे काय, तर प्रत्येकाला विकासाची पुरेशी आणि समान संधी मिळाली पाहिजे. आणि अशा प्रकारे प्रत्येकाला विकासाची पुरेशी संधी ही भारताच्या संविधानामध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिलेली आहे. तर त्या संविधानाच्या जागृतीसाठी, त्याच्या स्वाभिमानासाठी आपण प्रत्येकाने बद्धपरिकर व्हावं अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद.